आमचा देश धर्माच्या नावावरती हिंदू राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर ही संपूर्ण संविधान विरोधी शक्ती काम करत आहे. कालच 2 ऑक्टोबरला RSS, ज्या RSSला कुठल्याही प्रकारचं NGOचं रजिस्ट्रेशन नाही आहे धर्मादायकतामध्ये, त्याचप्रमाणे त्या RSSला आज गेल्या जवळपास 100 वर्षामध्ये कधी आणि 75 वर्षामध्ये कधी राष्ट्रध्वज त्यांच्या कार्यालयावरती फडकलेला नाही आहे. आणि ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत, जे दर दसऱ्याला त्या ठिकाणी ते पूजा करतात, अशा विदाऊट रजिस्टर्ड अनरजिस्टर्ड NGO आणि या RSSला या आमच्या EVM प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गेल्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरून सांगितलं की जगामध्ये ही RSS अशी एकमेव संघटना आहे की जी मानवतावादाला जोपासत आहे. अगदी नेमकं उलट्या पद्धतीनं बोलल्यामुळं या RSSनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण केलं, ताबडतोब यांनी विरोध केला होता आणि बाबासाहेबांची जिवंत प्रेत यात्रा काढली की संविधान आम्हाला मान्य नाही म्हणून. अशा पद्धतीची RSS संघटना जी धर्माच्या नावावर माणसामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून जी काही प्रक्रिया चालू देशामध्ये आहे, तर एक डर का माहौल पैदा करण्यावाली ही बात आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अल्पसंख्याक ही अशी शक्ती आहे, एवढी स्फोटक शक्ती आहे की त्या स्फोटक शक्तीला जर डिवचलं तर संपूर्ण राज्याची बांधणीच उघडून काढल्याशिवाय राहणार नाही. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मविश्वास या ठिकाणी आपल्याला जोपासावा लागेल. परंतु तरी सुद्धा आम्ही मानवता धर्माच्या दिशेने, त्याचप्रमाणे निसर्गवादाच्या नियमाच्या दिशेने हा आमचा देश आम्ही अल्पसंख्याकाच्या माध्यमातून करणं पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून या संविधान शक्तीच्या माध्यमातून आणि संपूर्ण प्रकारे या मानवतावादाच्या माध्यमातून आम्हाला जी सद्भावना या संपूर्ण देशामध्ये पेरायची आहे, ती या सद्भावना मंचच्या माध्यमातून या ठिकाणी अधोरेखित होताना दिसत आहे. विचार करा, ज्यांना तुम्ही हिंदू राष्ट्र विरोधी शक्ती म्हणता, त्याच शक्तीला मानवतावाद प्रदान केलेला आहे आणि त्याच मानवतावादाच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी काम करत आहे. आणि यांनी आजपर्यंत मी पाहिलेलं आहे, आजपर्यंत मी 3 ते 4 मीटिंगला उपस्थित होतो. सर्वात महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं मोहम्मद पैगंबर म्हणतात की भूखे को खाना और प्यासे को पाणी, हा जो सर्वात मूलभूत या ठिकाणी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, ते याच धर्तीवर या सद्भावना मंचच्या माध्यमातून नेहमी अधोरेखित होत असतं. आणि त्याही पुढे जाऊन त्यांनी सद्भावना मंचच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सांगितलेली आहे की द ह्युमॅनिटी रिलिजन इज द बेस्ट रिलिजन दॅन एनी अदर रिलिजन अँड देअर फिलॉसॉफी इज ओनली फॉर आवर टोटली ह्युमन राईट्स. जय हरी जय भारत. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, अशी आमच्या सगळ्या संतांची शिकवण आहे. आणि ही शिकवण संतांकडे भारतामध्ये सूफींकडून आणि अनेक भारतातल्या अनेक महापुरुषांकडून पिढी दर पिढीगत आलेली आहे. या देशातला कोणताही पंथ संप्रदाय हा एकमेकांच्या शिवाय वेगळा असू शकत नाही, इतकी ही एकसंघ एकात्मतेची या देशाची भूमी आहे. आणि म्हणून पैगंबर साहेब सुद्धा म्हणाले होते की मला हिंदकडून खुशबू येते, सुगंध येतो. इतका हा चांगला सलोख्याचा देश आहे. पण आता संविधानाचे प्रचारक म्हणाल्या त्याप्रमाणे गेल्या 100 वर्षात या देशाला मातीत घालायचं काम, या देशाला बदनाम करण्याचं काम आणि पर्यायाने या देशामध्ये आपसात भांडणं लावायचं काम सुरू आहे. आणि म्हणून या देशातल्या कोणत्याच संतांनी कधी हिंसेचं समर्थन केलं नाही. या देशातल्या कोणत्याच महापुरुषाने कधी कुणाचा द्वेष करायला शिकवलेला नाही. तसं कोणतंही स्टेटमेंट नाही, संतांचा असो महापुरुषांचा असो. पण संतांचा दुरुपयोग कीर्तनातून भांडणं लावण्यासाठी करायचा, संत महापुरुषांचं कुठले तरी कोटेशन मोडून तोडून वापरायचं आणि या देशामध्ये दंगली घडवायचा, असा प्रयत्न सातत्याने चालू आहे. याच्या विरोधामध्ये आम्ही कीर्तनकार म्हणून उतरलेलो आहोत. महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही. प्रसंगी आम्हाला पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश किंवा गोविंद पानसरे व्हावं लागलं तरी चालेल, पण समता, स्वतंत्रता, बंधुत्व आणि न्याय यावर आधारलेला देश आम्ही तुटू देणार नाहीत, फुटू देणार नाहीत, देशाला मातीत जाऊ देणार नाहीत. आणि म्हणून आमच्या संतांनी, आमच्या पूर्वजांनी सांगितलं की आम्ही सगळी एका ईश्वराची लेकरं आहोत.
आम्ही सगळेजण एकाच ईश्वरापासून जन्माला आलेली आहोत, आमचे मायबाप एकच आहेत. आणि म्हणून ह्या कुठल्या तरी भौतिक परिस्थितीच्या भेदभावावरून भांडणं लावायचे, वेशभूषेवरून भांडणं लावायचे, कुठल्या तरी पोस्टरवरून भांडणं लावायचे, कुठल्या तरी कोटेशनवरून भांडणं लावायचे. आय लव्ह मोहम्मद म्हणणं काय वाईट आहे? ज्या महापुरुषाने आयुष्यभर सांगितलं शेजारचा उपाशी झोपू नये म्हणून त्याच्यासाठी पळीभर भाजी टाका, ज्याने सांगितलं स्त्रियांचा सन्मान करा, ज्याने सांगितलं अगोदर समजावून सांगा, आणि अशा अनेक प्रयत्न करून ऐकत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही पुढचे पावलं उचला. ज्याने सांगितलं गरीब श्रीमंतीची दरी निर्माण होऊ नये यासाठी श्रीमंतांनी गरिबांना जकातच्या रूपाने मदत केली पाहिजे. ज्याने सांगितलं कधीही शोषण होऊ नये, कुणाचं शोषण होऊ नये यासाठी व्याज घ्यायचं नाही. इतका जागतिक दर्जाचा ग्रेट महापुरुष का म्हणू नये आय लव्ह मोहम्मद? आणि म्हणून ते म्हणणं काही गैर नाही. पण कुणी असं म्हणतंय तर त्याला जेलमध्ये टाकायचं, कुणी असं म्हणतंय तर त्याच्या नावाने काहीतरी फतवे काढायचे आणि त्याला जेलमध्ये टाकायचं, उचलायचं, भांडणं लावायचे. अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रात आणि भारतभरात चाललेले आहेत. येशू असतील किंवा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद पैगंबर साहेब असतील, भारताचे सगळे संत असतील, म्हणजे तुकाराम महाराज असतील, नामदेव महाराज असतील, या सगळ्यांच्या शिकवणीचा एकच बेस आहे, तो म्हणजे मानवतावाद, तो म्हणजे चांगुलपणा. संतांचे अभंग घ्या आणि कुठले तरी हदीस घ्या एखादं, किंवा कुराणच्या आयाती घ्या, तुम्हाला असं दिसेल कोणताही भेद नाही. भेद हा इथल्या राज्यकर्त्यांनी निर्माण केला. एका विशिष्ट विचारधारेच्या, ब्राह्मणवादी विचारधारेच्या लोकांनी हा भेद केलेला आहे. मी धर्मकीर्ती महाराज परभणीकर उर्फ नितीन सावंत म्हणून सांगतो, या देशाचे तुकडे करण्याचा हजारो वर्षापासूनचा प्रयत्न ब्राह्मणांनी आणि ब्राह्मणवाद्यांनी केलेला आहे. इस्लाम येण्याच्या अगोदर या देशात अस्पृश्यता काय मुसलमानांनी आणली का? गैरबराबरीला जबाबदार मुस्लिम आहेत का? सातत्याने RSS BJP मुसलमानांच्या विरोधाने खापर फोडत असते. माझा RSS BJP विश्व हिंदू परिषदेला प्रश्न आहे, का या देशात जाती व्यवस्था मुस्लिमांनी निर्माण केली? या देशात गावाच्या बाहेर जगणाऱ्या अशा भुके कंगाल जाती होत्या, फक्त पाण्यावर जगल्या, कुत्र्या मांजराचं मेलेल्या सडलेल्या प्राण्यांचं मांस खाल्लं. याला जबाबदार इस्लाम आणि मुस्लिम आहेत का? जाती व्यवस्थेची, RSSची जाती व्यवस्थेची, अस्पृश्यतेची जबाबदारी ब्राह्मणांच्या डोक्यावर आहे. हे लपवण्यासाठी हे लोक मुस्लिमांना बदनाम करतात. हजारो वर्ष या देशात काही जातींच्या लोकांना माणूसपणाची वागणूक मिळाली नाही. आजही लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यात मातंग समाजाची महिला पारावर का आली म्हणून ठेचून मारलं जातं, त्रास दिला जातो. आर्वीमध्ये मातंगाचा पोरगा पारावर का आला म्हणून भर उन्हाळ्यामध्ये गरम स्टाईलच्या फरशीवर ऍसिड टाकून बसवलं जातं 8 वर्षाच्या मुलाला. ह्याला जबाबदार मुस्लिम आहेत का? उलटे सुफी संत आले आणि मिठी मारली. सुफी म्हणाले एका ताटात जेवा. सुफी म्हणाले या तुम्ही, आमच्याकडे भेदभाव नाही. सुफी का जाणार नाहीत लोक इस्लाम मध्ये? या देशातले हे जे सगळे तुम्हाला काळ्या रंगाचे इथले लोक दिसतात ना, हे सगळे पाटलाचे पटेल, माळ्याचे बुनकर, शिंप्याचे तांबोळी, आतार, मणियार, चौधरी, देशमुख, पानसरे हे आमचे एकाच रक्ताचे बांधव या ब्राह्मणवाद्यांना कंटाळून इस्लाम मध्ये गेलेले आहेत. ते आमच्या सुफींनी त्यांना निमंत्रण दिली, संतांनी निमंत्रण दिली, आणि ह्यांच्या ह्या सगळ्या खोडाळक्या यांच्या वाईट वर्तनाला कंटाळून ते गेलेले आहेत. आणि म्हणून या देशातला भांडण लावणं म्हणजे SC ST OBC विरुद्ध कन्व्हर्टेड SC ST OBC हे भांडण लावणं आहे. पाथरीमध्ये जावा, माळी विरुद्ध बागवान हे भांडण आहे, पर्यायने हे एकच आहेत. आमच्याकडे जिंतूर तालुक्यामध्ये जावा, चारठाणा गाव आहे, दोन्हीकडे देशमुख आहेत, दोन्हीकडे मुस्लिम देशमुख, मराठा देशमुख. म्हणजे काय तर एखाद्या गावात एखाद्या भागात दंगल झाली, माळी विरुद्ध बागवान म्हणजे एकाच वंशाचे लोक. आणि म्हणून द्रविडांमध्ये भांडणं लावणं, एकाच वंशाच्या लोकांमध्ये भांडणं लावणं हा बाहेरून आलेला आर्य नसारा ह्या लोकांचा, यहुदींचा प्लॅन आहे, तो आम्ही या देशात चालू देणार नाही. आणि म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. हे एका विशिष्ट विचारधारेचे लोक आहेत, ज्यांना देशात समता नको, स्वतंत्रता नको, पर्यायाने संविधान नको. अहो मुस्लिम हे तर निमित्त आहे, खर तर काय नकोय त्यांना? संविधान नकोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नकोयत, शाहूजी महाराज नकोयत, समतेचा विचार सांगणारी लोकशाही त्यांना नको आहे. म्हणून मुस्लिमांच्या नावाने भांडणं लावायचे, पर्यायाने देश मातीत घालायचा, हे आम्ही कदापि होऊ देणार नाही. आणि यासाठी आम्ही सातत्याने दिवस रात्र समतेचं, एकोप्याचं, बंधुभावाचं काम सांगतो आहोत. आणि या देशाची गंगा जमनी परंपरा आम्ही गावखेड्यामध्ये घेऊन जातो आहोत, त्यावर काम करतो आहोत, इथून पुढे देखील करत राहू. आणि या देशाचं कुणीही वाटोळं करायचा प्रयत्न करत असेल तर गाठ आमच्याशी, एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय हरी.